नमस्कार मित्रांनो, तुमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की राज ठाकरे साहेबांच्या पक्षाला म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला संपूर्ण राज्यामधून यावेळेस किती मतदान झालेलं आहेत. तर चला तुमचा जास्त वेळ न घेता आपण सरळ व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ हा लहान आहे तरी व्हिडिओ हा पूर्ण बघा. संपूर्ण राज्यामधून राज ठाकरे साहेबांच्या पक्षाला एकूण मतदान झालेलं आहे किती 1,02,557 एवढं मतदान झालेलं आहेत आणि एकूण उमेदवारांची संख्या होती बघा 123 उमेदवार यावेळेस मनसे या पक्षाकडून उभे होते निवडणुकीच्या रिंगणामध्ये. तर बघा मतदान हे पूर्ण राज्याच्या एकूण मतदानाच्या टक्केवारीपैकी हे कमी मतदान झालेलं आहेत. आणि आता आपण बघणार आहोत की कोणत्या पक्षाला राज्यपक्षाचा दर्जा देण्यात येतो, की त्या पक्षाने कोणत्या नियमांचं पालन केलं पाहिजेत, केव्हा एखादा पक्ष हा राज्यपक्ष म्हणून ओळखला जातो आणि आयोग त्याला केव्हा मान्यता देतो. तर बघा 3 नियम आहेत. तर ते नियम बघूया आपण. पहिला नियम काय आहेत की राज्याच्या एकूण मतदानापैकी किमान 8% मतदान त्या पक्षाला संपूर्ण राज्यामध्ये भेटलं पाहिजेत. म्हणजे जेवढे काही उमेदवार तो पक्ष उभा करेल संपूर्ण राज्यामध्ये किंवा किती समजा जेवढे उभे करायचे असतील तेवढे, तर एकूण मतदान हे 8% झालं पाहिजेत. राज्याच्या मतदानापैकी 8% मतदान. दुसरा नियम काय आहेत बघा, किमान 2 आमदार निवडून यायला पाहिजेत आणि त्या निवडून आलेल्या 2 आमदारांनी एकूण मतदानापैकी किमान 6% मतदान हे घेतलं पाहिजेत. आणि बघा आता तिसरा नियम बघूया आपण, किमान 3 आमदार निवडून यायला पाहिजेत आणि त्या निवडून आलेल्या 3 आमदारांनी हे एकूण मतदानापैकी 3% मतदान हे घेतलं गेलं पाहिजे. त्यावेळेस त्या पक्षाला राज्यपक्ष म्हणून हा दर्जा देण्यात येतो. तर यावेळेस राज ठाकरे साहेबांच्या पक्षांनी या 3ही नियमाची म्हणजे पूर्तता म्हणजे त्यांच्याकडून ते 3ही नियमातून कोणताही नियम पूर्ण झालेला नाहीत. मतदान हे कमी पडलेलं आहेत. यावेळेस बघा एकूण मतदार यादी किती होती राज्यामध्ये, 9,70,00,000 एवढं मतदार यादी होती विधानसभा 2024साठी. आणि एकूण मतदान झालेलं किती आहेत बघा, 6,78,00,000 एवढं मतदान झालेलं आहे. म्हणजे 6,78,00,000 लोकांनी मतदान केलेलं आहे. तर मित्रांनो एवढंच सांगायचं आहे की जेव्हा मराठी माणसाचा प्रश्न उभा राहतो, सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला साथ घालण्याचं काम कोणी केलं तर राज ठाकरे साहेबांनी केलं. जेव्हा मराठीच्या अस्मितेवरती प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस राज ठाकरे साहेब सर्वात अगोदर पुढे येतात. तर राज ठाकरे साहेबांनी मराठी माणसासाठी जे काही काम केलेलं आहे त्याच्याबद्दल एकूण मतदान बघितलं तर हे फार कमी झालेलं आहे. याच्यापेक्षा जास्त मतदान हे राज ठाकरे साहेबांच्या पक्षाला पडायला हवं होतं. तर बघा तुम्हाला काय प्रतिक्रिया द्यायची असेल ते कमेंटमध्ये द्या. धन्यवाद मित्रांनो.